सांगाल आज जे मेडिकल कॅम्प ठेवलेला आहे सकाळपासून किती लोक इथे पोहोचलेले आहेत आणि कुठले मेडिकल चेकअप इथे होत आहे? नमस्कार. सगळ्यात पहिले प्रभावशाली न्यूजतर्फे धन्यवाद करते कारण की त्यांच्या माध्यमातून आमचा जे न्यूज असते, जे आमची ती माहिती असते ते लोकांपर्यंत पोचते. आणि माझं नाव सुरेखा सरोदे आणि माझे मिस्टर विष्णू बाळा सरोदे आणि याला 20 वर्षापासून आम्ही हे कार्य करत आलो आहे. माझ्या लग्नाला 20 वर्ष झाले आहेत आणि 20 वर्षापासून माझे मिस्टर राजकारणामध्ये आहेत आणि मी त्यांच्यासोबत असते नेहमी. काय काय उपक्रम आपण करत आलात आणि आपल्याला आवड कशी या राजनीतीमध्ये येण्याची आणि हे सर्व समाजकार्य करण्याची? आवड तर पहिल्यापासूनच आहे, पण हे कसं कामं करण्याचं उद्देश हाच आहे की आपल्या राजकारणाच्या पॉलिटिक्सच्या माध्यमातून हे आपण करू शकतो. आणि गेल्या 20 वर्षापासून आम्ही हे काम करतो आहे. आणि माझे मिस्टर जनरल सेक्रेटरी आहे, काँग्रेस अध्यक्ष, आणि आमची लाडकी खासदार वर्षाताई गायकवाड ते आम्ही हे त्यांच्या मदतीने आम्ही हे सगळं कामं करतो. आणि आज जे बघत आहे तुम्ही की बरेच जे आजकाल जे महिला आहेत ते हे खूप आजार वाढलेत आहेत आणि ते काही महिलांना ते ब्रेस्ट कॅन्सर होतात, अनेक आजार आहे. आणि आम्ही ते आज ते समाधान फाउंडेशनतर्फे ते आम्ही फ्री कॅम्प ठेवला आहे महिलांसाठी. सकाळपासून बघितलं तर 50-60 बायका आले आणि चेकअप करून गेले. आता मी बघितलं तर भरपूर बायका आहेत चेकअप करायच्या. आणि असंच आम्ही मदत करत राहू आणि ह्याच माध्यमातून आम्हाला खूप आवड आहे हे मदत करण्याची. आणि असंच पुढं चालत राहिलं पाहिजे आणि आम्ही असंच मदत लोकांची करत राहू. भरपूर कामं केली आहेत. आज कोणी कामं केली? विष्णू बाळा सरोदे आणि सुरेखा ताई आमच्या खूप त्यांनी कामं केली आहेत. आता तर मध्ये तर कबीरनगरमध्ये फुल बॉडी चेकअप पण झालं आहे. त्यांच्या थ्रू खूप म्हणजे महिलांसाठी किंवा जेंट्स लोकांसाठी त्यांनी खूप मदत केली आहे. आता पण ब्रेस्ट कॅन्सर महिलांसाठी त्यांनी ठेवलं आहे. म्हणजे खूप त्यांनी भरपूर कामं केली आहेत. लहान मुलांसाठी शालेय मुलांसाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले आहेत. करतात का मदत? हो, मदत करतात, भरपूर मदत करतात ती लोक दोघंजणं. आणि ती दोघंजणं भरपूर मदत करून पण आम्हाला पण सहाय्य करतात. काही असू दे, काही आमचे प्रश्न सॉल्व करतात. आणि शाळेय विद्यार्थ्यांसाठी काही केलंय का? हो, केलं आहे त्यांनी. आता मध्ये वया वाटप, महानिर्वाण दिनानिमित्त त्यांनी वया वाटप, पेन्सिल, पेन हे वाटप केले आहे. आम्ही 2-3 ठिकाणी व्हिजिट देऊन आलो सुरेखाताईंबरोबर. समाजातले जे या विभागातले जे काही कामं असतात त्याच्या संदर्भात आवाज उचलतात का? हो, भरपूर आवाज उचलतात दोघं पण. आणि आमच्या सुरेखाताई तर आज पुढेच येतात सगळ्या गोष्टीला. भरपूर कामं करतात त्या पण. फक्त एवढंच सांगू इच्छिते की विष्णू बाळा सरोदे कुठलाही नगरसेवक म्हणून अजूनपर्यंत झालेले नाहीत. कुठला आमदार नाही झाले, खासदार नाही झाले. एक साधे समाजसेवक म्हणून किंवा जसं त्यांनी मला मगाशी सांगितलं की लोकसेवा ते स्वतःहून करत आहेत. आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये कोणीही आपल्या खिशातले पैसे घालून लोकसेवा करायला जाणार नाही. पण हा माणूस असा आहे की त्यांनी लोकांची जी सेवा केली आहे ती स्वतःच्या खिशातला पैसा घालून केलेली आहे. आज आपण जे बघतोय की बायकांसाठी ब्रेस्ट कॅन्सर किंवा मुलांसाठी, जसं माझ्या मैत्रिणीने सांगितलं की मुलांसाठी शालेय मुलांसाठी वया वाटप किंवा काही मुलांचं ॲडमिशन होत नसेल, त्यात काही प्रॉब्लेम असतील, किंवा इवन कॉलेजच्या मुलांच्या ॲडमिशनच्या वेळेला पण खूप प्रॉब्लेम होतात. त्या प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी मी म्हणेन आमच्या बाळादादा प्रत्येक वेळेला पुढे असतो. इवन त्यांची मिसेससुद्धा सुरेखा सरोदे ह्यासुद्धा खूप सपोर्टेड आहेत लोकांसाठी. ज्या आता नवीन कायद्यानुसार बिल्डिंगचं डेव्हलपमेंटचं चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते खूप सहकार्य आम्हाला करत आहेत की माणसांना अतिशय चांगल्या उत्तमरित्या सुविधा उपलब्ध करून देणं. बिल्डिंग्सच्या प्रोजेक्टमध्ये सहभागी करत आहेत. की आता तुम्ही बघतच असाल की आजूबाजूला प्रोजेक्ट चालू आहेत ते त्यांच्या सहकार्यानेच झालेले आहेत. म्हणजे लोकांच्या मदतीला धावतात. येस लोकांच्या मदतीला खूप धावतात म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की एक नगरसेवकाचं काम अजूनपर्यंत जे नगरसेवकांनी करायला पाहिजे होतं ते सगळं जवळपास त्यांनी केलेलं आहे. नगरसेवक का नाही बनवलं जनतेने त्यांना? तशी संधी नाही मिळाली असं म्हणा ना. आता संधी मिळेल कदाचित. आता महिला वॉर्ड आलाय म्हणून सुरेखाताई उभ्या आहेत. कदाचित आम्हाला संधी मिळावी. पाहिजे का त्यांना? अवश्य द्यायला पाहिजे कारण संधी लोक भरपूर आहेत.
आणि असणारच आहेत. लोक आहेत की नाही हा प्रश्नापेक्षा लोकांनी समजून घ्यायला पाहिजे की आपल्यासाठी कोण काय करतं. कारण सामान्य माणसाला हे समजणं फार आवश्यक आहे की एखादा व्यक्ती आपल्यासाठी किती म्हणजे अवेलेबल असतो की कुठल्याही कामासाठी आणि त्यांनी Available असतात. हो एक्झॅक्टली अवेलेबल फोन प्रत्येक चालू टायमाला. असतो का? हो 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 फोन चालू असतो म्हणजे सतत फोनच चालू असतो ना असं कसं म्हणतात. मदतीसाठी यस यस जेव्हाही फोन मध्ये केला हो तर हो चालू हो असतो. हो 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 मदतीसाठी कधीही फोन करा, रात्रीच्या वेळेला सुद्धा करा. ते अवेलेबल येतात. असतात. यस यस म्हणजे मध्यंतरी मी तुम्हाला सांगते माझ्या सोसायटीच्या गटाराचं कामाला सुद्धा त्यांनी मला पावसाळ्यातून एवढी मदत केलेली होती. म्हणजे आमच्या एरियातल्या 40 लोकांच्या घरात पाणी गेलेलं होतं आणि तर एक संधी भेटली पाहिजे. नक्की 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 एक संधी मिळाली.